तर पाहिलं तुम्ही, होता की नाही इंटरेस्टिंग चॅप्टर? आणि बघितलं बलाचे किती प्रकार आहेत आणि बल लावल्याने आपण काय काय चेंजेस आणू शकतो वस्तूमध्ये, म्हणजे वस्तूमध्ये काय काय गोष्टींचं परिवर्तन करू शकतो, हे पण तुम्ही शिकला. आणि हो, जी गणितं मी तुम्हाला शिकवलीत ती खूप महत्वाची आहेत. शाळेमधल्या परीक्षेत एखादं गणित विचारू शकतात, पण शाळेमधल्या परीक्षेत ते गणित विचारू अगर नाही विचारू तरी पण तुम्हाला ती गणितं येणं आवश्यक आहे. कारण पुढच्या वर्षी 9वीच्या सिलेबसमध्ये तुम्ही नीट जर बघितलं पुस्तक उघडून, अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 50% पेक्षा जास्त सिलेबस गणितच आहेत. तुम्हाला कोणाला तरी वाटेल आपण फिजिक्स शिकतोय म्हणजे भौतिकशास्त्र शिकतोय की गणित शिकतोय असं पण वाटेल. त्याच्यामुळे गणितं सोडवायला आत्ताच यायला पाहिजेत. तर नक्की ती गणितं सोडवा, चांगली प्रॅक्टिस करा. आणि हो, तुम्ही किती लक्ष देऊन हा धडा शिकलाय, तुम्हाला किती समजलाय आणि किती समजलाय त्याच्यावरून तुम्ही परीक्षेमध्ये किती लिहू शकणार आहे ते पडताळण्यासाठी एकदम सोपीच आहे, पण आपण एक टेस्ट घेणार आहे. तर ती टेस्ट तुम्ही नक्की द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्हाला किती येते आणि तुमच्याकडून काय काय चुका होतात आहेत. म्हणजे परीक्षा देण्याच्या आधीच, शाळेतील परीक्षा किंवा इतर कोणती परीक्षा देण्याच्या आधीच तुम्ही त्या चुका सुधारू शकता. ठीक आहे, चला तर मग ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण पुढच्या धड्याच्या वेळी भेटूयात.